नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या. शहरातील जुना मोंढा भागातील जयमा हॉटेल समोरील घटना. संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव. जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. शहरातील जुना मोंढा भागातील जयमा हॉटेल समोर ही घटना घडली आहे. संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मात्र या हत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान काल देखील शहरातील चंदनझिरा परिसरात एका तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एका तरुणाची हत्या झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि YouTube वर फॉलो करायला विसरू नका. काय गरज जुन्या मोंढ्यामध्ये जयमा हॉटेल आहे. तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे. एक 40 वर्षाचा युवक असावा. त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली तीन टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे. बरं, नेमके किती जण होते आणि सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे. इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करतो. काय कारण तर अजून प्राथमिकच आहे. सध्या काही कळालेलं नाही. फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल त्याचं आपल्याला कळवणे. कशाने वार करण्यात आले कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल. थँक्यू.